सोलापूर महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. गेल्या 3 वर्षापासून महापालिकेवर प्रशासक होता. आता निवडणुका जाहीर झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे. आता सोलापूर महापालिकेच्या निवडणुका कशा पद्धतीने होतील याबाबत चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत दैनिक तरुण भारतचे संवादचे चीफ रिपोर्टर संतोष असणारे, उपसंपादक कालिदास माशाळ, श्रीशैल भद्रशेट्टी आणि रणजित जोशी. आपण यावेळेस सोलापूर महापालिकेच्या निवडणुका कशा होतील असं तुम्हाला वाटतं? माझ्याकडे मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाकडनं जर परिस्थिती बघितली तर त्यांच्याकडून कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पहिल्या दिवशी त्यांच्याकडे 122 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. त्यात माजी नगरसेवक पाच नगरसेवकांचा समावेश आहे. आणि आज बुधवारी पण दुसऱ्या दिवशी पण त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होती. आणि त्याच त्यांना प्लस पॉईंट असं की माजी उपमहापौर राजेंद्र कळंजरी आणि MIMचे रियाज खरादी हे 2 नेते आज अजितदादा पवार यांची भेट घेऊन उद्या किंवा परवा 2 दिवसात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. त्याच्यामुळं आणि ह्या व्यतिरिक्त यापूर्वीच शहराध्यक्ष संतोष पवार यांनी आपकी बार 75 पार असं नारा दिलेला आहे. आणि एकंदरीत त्यांच्याकडे उमेदवारांकडून येणारा प्रतिसाद पाहता त्यांना चांगलं पोषक वातावरण दिसून येत आहे. असं असलं तरी महायुतीच्या बाबतीत अद्याप त्यांच्याकडून किंवा तिन्ही पक्षाकडून निर्णय झालेला नाही. येत्या 1-2 दिवसात त्याबाबत काय होईल हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, भाजप महायुती करल का भाजप स्वबळावर लढणार आहे? भारतीय जनता पक्षाची जर आपण परिस्थिती बघितली तर यंदाच्या या महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची स्थिती ही सर्वात सुदृढ अशी आहे, सर्वात मजबूत अशी आहे. जवळपास 102 जागांसाठी त्यांच्याकडे 1200च्या आसपास इच्छुकांनी अर्ज दाखल केले आणि त्या इच्छुकांच्या मुलाखती आता सध्या त्यांच्याकडे चालू आहेत. काल त्यांनी 351 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आजही ती प्रक्रिया सुरूच आहे. एकूण जर भारतीय जनता पक्षाला मिळणारा प्रतिसाद आपण बघितला तर भारतीय जनता पक्ष हा सध्या महायुतीमध्ये सर्वाधिक मजबूत स्थितीत आहे. तरीही पालकमंत्र्यांनी असं वक्तव्य केले की जर क्षमतेप्रमाणे जर आम्हाला जागा मागितल्या आमच्या सहकारी पक्षांनी तरच आम्ही त्याबाबत विचार करू. ती आता युती होईल का नाही हे येणारा काळच ठरवेल. पण या आजची जर भारतीय जनता पक्षाची परिस्थिती बघितली तर ती सर्वाधिक मजबूत आहे आणि त्यांना काही म्हणजे इतका प्रतिसाद आहे की त्यांना इतर पक्षांच्या मदतीची गरज नाही अशी वस्तुस्थिती आहे. ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये काय होणार आहे, जर समजा महायुती झाली नाही तर भाजपचं नुकसान होईल असं वाटतंय का? नाही, भारतीय जनता पक्ष इतक्या मजबूत परिस्थितीमध्ये आहे की आता त्यांना जरी युती झाली नाही तरी त्यांना कुठल्याही प्रकारचं नुकसान होण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि इव्हन अगदी त्यांच्या सहकारी पक्षांमध्ये ती ताकद नाही की त्यांच्या उमेदवारांना कुठल्याही प्रकारचं नुकसान पोचवावं. तसा आत्मविश्वास त्यांच्या नेत्यांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतोय. त्यामुळे भारतीय जनता पक्ष अशा परिस्थिती नाही की कुठल्याही अटींवर ते युती करतील अशी काही स्थिती नाही आहे. त्यांची स्थिती खूप मजबूत आहे. जर त्यांच्या अटींवर जर त्यांचे सहकारी पक्ष तयार झाले तरच ती महायुती होऊ शकते, अन्यथा होणारही नाही. शिवसेना शिंदे गटाने 25 जागा मागितल्या भाजपकडे. हो, तर भाजपने 25 जागा नाही दिल्या तर शिवसेना स्वबळावर लढू शकल अशी शिवसेनेची ताकद आता सध्या दिसून येत नाही. एकूण शहरात तसं म्हटलं तर 102 उमेदवार आणि प्रबळ उमेदवार, केवळ उमेदवारी देणं हा उद्देश यापेक्षा आपला उमेदवार जिंकून कसं येईल याकडे प्रत्येक पक्षाचं लक्ष असणार आहे. तर 102 उमेदवार शिवसेना शिंदे गटाला मिळतील का हा खरा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे मला असं वाटतंय की शिवसेना आणि अजितदादा गटाची सोलापुरात युती होऊ शकल आणि भाजप स्वबळावर लढल असं आता वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय संतोष? नाही, होऊ शकेल. काय शेवटी कसं आहे, महायुतीच्या बाबतीत जर बघितलं तर प्रत्येकाचं भूमिका ही सध्या
वेगवेगळे दिसून येत आहेत. त्यामुळे यांच्यात जर काही समाधानकारक तोडगा नाही निघाला तर अशा पद्धतीचं समीकरण जोडून ऐनवेळी निर्णय होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? या भारतीय जनता शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाचे जर आपण विचारधारा किंवा एकूण राजकीय भूमिका ही बरीचशी समान आहे. कारण शिंदे गटाची सध्याची परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पक्षाकडे जवळपास 102 जागांसाठी 1200 अर्ज आलेले आहेत. त्यांचा डोळा हा मुख्यतः भाजपमधील बंडखोरांवर व नाराज मंडळींवरच आहे. आणि जर समजा त्यांना भाजपमध्ये तिकीट नाही मिळालं तर ते 100% भाजपच्या लोकांना स्वतःकडे खेचून त्यांना तिकीट देण्याच्या मानसिकतेमध्ये ते आहेत. त्यामुळेच ते 102 आम्ही लढवू असा दावा करतायत. आता चर्चा महायुतीची सुरू आहे. गेल्या 8 दिवसापासून असू दे किंवा 15 दिवसापासून असू दे, शहरात भाजपचे 3 आमदार आहेत. त्यामुळं काँग्रेसचा एकही आमदार नाही, राष्ट्रवादीचा नाही किंवा शिवसेना उभाटाचा सुद्धा इथे आमदार नाही आहे. त्यामुळे त्यांची ताकद कमी आहे विरोधी पक्षाची, म्हणजे महाविकास आघाडीची. महाविकास आघाडीने आता महाविकास आघाडीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, त्यानंतर शिवसेना, उभाटा आणि काँग्रेस या तिघांनी माकपला सोबत घेतलेला आहे, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलेला आहे. याशिवाय बसपा त्यांच्यासोबत जायची शक्यता आहे, एमआयएम त्यांच्यासोबत जायची शक्यता आहे. मग ह्या सगळ्यांची ताकद महायुतीपेक्षा जास्त होईल असं वाटत नाही. नाही, सध्या परिस्थिती जर बघितली तर महायुतीत जसं परिस्थिती आहे तसंच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा परिस्थिती आहे. अद्यापपर्यंत काँग्रेसनं म्हणावं तसं रिस्पॉन्स इतर महाविकास आघाडीच्या पक्षाला दिलेलं नाहीये. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेबांनी येऊन स्टेटमेंट देऊन केलं, पण खासदार परमित शिंदे अजूनही उघडपणे बोलायला तयार नाहीये. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम पण म्हणतात की बाबा महाविकास आघाडी आमची झालेली आहे, पण काँग्रेसकडून मात्र अधिकृत असं काहीच सांगण्यात आलेलं नाहीये. त्याच्यामुळं अजून हे स्पष्ट होण्यासाठी किमान 1-2-3 दिवसाचा तरी कालावधी लागू शकतो. महायुतीचेच तिन्ही पक्ष कामाला लागले. गेल्या 8 दिवसापासून 15 दिवसापासून त्यांच्या बैठका होणं, युती करणं किंवा मुलाखती, उमेदवारी अर्ज या सगळ्या प्रक्रिया सुरू झाल्या गेल्या 8 दिवसापासून. पण महाविकास आघाडीचं अद्याप कुठं दिसून येत नाही. आता रविवारी काँग्रेसच्या मुलाखती होणार आहेत. प्रणिती शिंदे सोमवार मंगळवारी मुलाखती त्यांच्या होणार आहेत काँग्रेसच्या उमेदवारांच्या, आणि त्यानंतरच खरं चित्र स्पष्ट होणार आहे असं वाटतं.